नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल झुणका भाकरी. झुणका भाकरी ही विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख मानली जाते. पण विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक हा पदार्थ आहे. चला तर मग आता आपण साहित्य बघूया. हे सगळं साहित्य आपल्याला झुणका भाकरीसाठी लागणार आहे. सर्वप्रथम आता कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलं आहे. थोडं तेल जास्त लागणार आहे कारण की झुणक्यासाठी तेल जास्तच लागते. त्यामुळे इथे तर 3 चमचे तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि मिरची याची छान फोडणी घालायची आहे. छानपैकी हिंग टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी मोठा कांदा घेतलेला आहे, त्याला उभं कापलेला आहे. तर कांदा घालायचा आहे. आपण 2 छोटे कांदे किंवा 1 मोठा कांदा हा उभा कापलेला आहे. तर कांदा आपण फोडणीमध्ये घालून घेऊया. आणि कांदा एकदम जास्त लाल नको आहे आपल्याला, तर थोडासा परतून घ्या. कांदा लालसर होऊ द्यायची गरज नाही. थोडासा परतून घेतला की लगेच आपल्याला इथे हळद आणि तिखट घालायचं आहे. तिखट हे आपल्याला आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. ज्यांना जास्त तिखट आवडते त्यांनी जरा जास्त तिखट टाकायचं, ज्यांना मीडियम लागते त्यांनी कमी टाकायचं. तर इथे हळद आणि तिखट मी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर बेसन घालायचं आहे. 1 मोठी वाटी बेसन मी इथे घेतलेलं आहे. 2 व्यक्तीसाठी 3 व्यक्तीसाठी 1 मोठी वाटी बेसन हे पुरेसं आहे. तर बेसन घातल्यानंतर हे छान मंद आचेवर 10 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कारण की तिथे बेसन कच्चं राहता कामा नाही. त्यामुळे बेसन घातल्यानंतर हे मंद आचेवर छानपैकी 10 मिनटं 10 ते 15 मिनिट एकदम सीमवर छान परतून घ्यायचे आहे. तर इथे थोडा वेळ लागतो. बेसन जर छान खमंग भाजलं नाही तर झुणका हा कच्चा लागतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची स्टेप हीच आहे की याला छानपैकी मंद आचेवर भाजून घेणे. 10 ते 15 मिनटाचा वेळ लागू शकतो. आणि हे झालं, छान भाजून झालं की यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी जेवढं आपल्याला लागते पहिल्यांदा थोडं थोडं टाकून आपण त्याला बघायचं की आपल्याला किती लागतंय. तर तेवढं गरम पाणी टाकायचं आणि छान वाफ येऊ द्यायची. आणि वाफ आली की आपला झुणका हा तयार आहे. त्यामध्ये वरती झाकण ठेवून आपण त्याला वाफ आणू शकतो. एकदा चेक करून बघायचं आणि वाफ आली की झुणका तयार होतो. तर अशा प्रकारे हा विदर्भ स्पेशल झुणका तयार झालेला आहे. इथे झुणक्याबरोबर विदर्भामध्ये ज्वारीची भाकरी खाल्ल्या जाते. तर मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि मस्त ज्वारीची भाकरी थापून घेणार आहे. आणि ज्वारीची भाकरी छान गरम गरम करून घ्यायची आणि मस्तपैकी झुणक्याबरोबर खायची. यासोबत आपण झुणक्याबरोबर मस्त हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घेऊ शकतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा. अशाच रेसिपीसाठी लक्ष्मीज मराठी किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.